हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज उठायला जरा उशीरच झाला, कारण की आज संडे होता आणि मग 8-8:30 वाजले तरी मग उठले नव्हते आणि मग 8:30 वाजता उठले. तर बाहेर बघते तर मस्त ऊन पडलेलं होतं बाहेर. रोज सकाळी सूर्य उगायच्या आधी उठायची सवय झालेली आहे, त्यामुळे जरा रिलॅक्स वाटतं. बाहेर ऊन पडलेलं तुम्ही बघू शकताय आणि छान उठून मग मस्त रिलॅक्स आरामात उठले, आरामात सगळं काही झालं. त्यानंतर मग डायरेक्ट आपण किचनमध्ये भेटूया. हा 11:30 वाजताचा सीन आहे आणि इकडे मग स्वयंपाक करायचा होता. आज नाश्ता स्किप केला होता, कारण लेट उठलं की नाश्ता स्किप करतो आम्ही. डायरेक्ट जेवण बनवायला घेतलं मग मी आणि आज जेवणामध्ये साधं बनतं, कारण की रोज पोळी, भाजी आणि हे ते सगळं असतं. त्यामुळे मग कधीतरी असं होतं की सिंपल खायचं आणि छान असं जेवण करायचं. तर मग आज इकडे डाळच बनवलेली होती आणि डाळ म्हणजे एकदम पौष्टिक आणि हेल्दी असतं. त्यामुळे फक्त डाळसुद्धा एक हेल्दीएस्ट ऑप्शन आहे आणि डाळ बनल्यानंतर मग असं विदर्भीयन फील होतंच माझ्यामध्ये. कारण की नुसतीच डाळ कशाला, मग कधीतरी आपण चटणीसुद्धा लाल मिरच्याची करू शकतो. मग तसं मला असं वाटलं आणि मग इकडे लाल मिरच्याची चटणीसुद्धा मी केली. सुंदर असं वरण, भात, भाजी आणि मस्त तळलेली अशी ही लाल मिरची. ते मस्त जेवण झालं. त्यानंतर मग भरपूर दिवसांपासून मी इकडे कुल्लूचं पार्सल लपवून ठेवलं होतं स्टोरूममध्ये आणि मग त्याला इकडे Kulu, सरप्राईज द्यायसाठी I म्हणून have मग surprise for you. Roller skate? Yes. गार्ड्सचं पार्सल बाजूला ठेवून इकडे स्केट्सचं पार्सल ओपन करायसाठी जे शर्थीचे प्रयत्न करत होता ना तो, आपली सगळी ताकद ते पार्सल ओपन ओपन करण्यात लावत होता आणि ते खूप जास्ती रॅप करून आलेलं होतं बबल्स रॅपरनी आणि साध्या यानी सुद्धा खूप जास्ती असं. आणि इकडे जे गार्डचं काढलेलं आहे ते छान हेल्मेट, एल्बो, नी आणि थंबचं असं गार्ड आपल्याला रिसीव्ह झालेलं आहे. म्हणजे हे जरुरी आहे जेव्हा आपण स्केटिंग करतो आणि फायनली त्याने स्केट्स ओपन केले. त्याच्या आवडत्या कलरचे जे तो बोलत होता मला की ब्ल्यू कलर. म्हटलं नको, त्याला सगळं वॉटर बॉटल ब्ल्यू कलरची, त्याला टिफिन ब्ल्यू कलरचा, त्याला सगळं ब्ल्यू कलरचं त्याचं फेवरेट ब्ल्यू कलर आहे. त्यामुळे म्हटलं हाही ब्ल्यू कलरच मागत होतं, पण म्हटलं नको. स्केट्स पार्सलच्या बाहेर निघाल्यानंतर मग इकडे घालण्याचा मोह आवरत नव्हता. पण त्याला असं वाटत होतं की आपण घातलं आणि लगेच आपण धावायला चालायला लागू. पण ते तसं नसतं. हे त्याला नंतर कळालं, कारण की मी हे सगळं गार्ड्स वगैरे त्याला लावून दिलेले होते. त्यानंतर स्केट्स घालत होते आणि त्याचं चाललंय की लवकर लवकर घालून दे आणि मला मग स्केटिंग करायची. मग मी असं चालणार, मग मी तसं चालणार. हे सगळं त्याचं ऐकत होते मी एका कानाने आणि ते मला जरा ऐकायला लगेच लागलं. दुसऱ्याला मलाही खूप प्रयत्न करावे लागले, कारण की ते ॲडजस्टमेंट स्केट्स होतं आणि त्याच्या पायानुसार ते ॲडजस्ट करावं लागत होते. मग त्याला बोलले की थांब, बघा त्याचं बॅलन्स पण जात होतं. त्याला असं वाटलं की मी उठून उभा होऊन मी लगेच स्केट करायला लागतो आणि इकडे तो आपला बॅलन्स सांभाळत म्हणजे कितीदा तरी तो पडला आणि फर्स्ट डे होता, बॅलन्स काही जमणार नव्हतं आणि असा करून तो 2-3 वेळा आपटलासुद्धा आणि नंतर अर्ध्या तासाने प्रयत्न करून हा आपला इकडे थोडासा असा व्ह्यू आणि भिंतीला पकडून चालत होता. स्केटिंगची हौस जरा भागवली आणि मग रात्र झाली. त्यानंतर मग मी त्याला इकडे स्टडी करायची होती. जे होमवर्क दिलेलं होतं, मग ते कंप्लीट करायचं होतं. मग त्याची आधीच प्रिपरेशन मी करून ठेवत होते. इकडे स्टडी टेबल वगैरे लावून ठेवला होता आणि त्याचं होमवर्क जे सांगितलं होतं टीचरनी, ते सगळं काढून ठेवून देत होते आणि मग तो आल्यानंतर मग करणार होता. कारण की मला त्याला अभ्यासाला लावून सायंकाळची कामेसुद्धा करायची होती आणि तो अभ्यास करत होता. इकडे मी लक्षही ठेवत होते. त्यानंतर मग इकडे जरा झाडू वगैरे मारत होते आणि रात्रीचं रुटीन पण असतं. रात्रीची काम पण असतं. मग त्याला अभ्यासाला लावून मग मी इकडचे सर्व घरातली कामे करत होती
आणि छान होता आजचा दिवस. स्केटिंग आली त्यामुळे हॅपी होता आणि खूप खुश होता आणि त्याचं छान आता हिंदी पण अक्षरं सुधारले आहे.